आहेत तुम्ही. तर हा श्रावण महिना चालू आहे आणि श्रावण महिन्यामध्ये खूप सारे लोक गहिनीनाथ महाराजांच्या दर्शनाला येत असतात. तर आम्ही सुद्धा गहिनीनाथ महाराजांच्या दर्शनासाठी आलेलो आहोत. तर तुम्ही पाहू शकता गहिनीनाथ महाराजांचे मंदिर खूप असे सुंदर आहे आणि इतकं मस्त असं आतमध्ये बांधलेलं आहे जुन्या पद्धतीचं. सगळं हे दगडातलं कोरीव काम पाहून शिनी खूपच छान वाटायला लागतं. सगळं चिरबंदी वाड्यासारखे मस्त असे प्रशस्त बांधकाम आहे. तर तुम्ही कधी गहिनीनाथ महाराजांच्या दर्शनासाठी आलेला आहेत का? तर आलेला असताना तर नक्की लाईक कमेंट करा. तर खूपच छान असं वाटते. याचं प्रवेशद्वारसुद्धा खूप मोठ्या जसे की शिवाजी महाराजांचे गडकिल्ले आहेत तसंच आहे. आणि इथे आतमध्ये आलं की आपल्याला गंध लावण्यासाठी छोटे छोटे मुलं बसलेले असतात, ते आपल्याला गंध लावतात. तर मी सुद्धा गंध लावून घेतला आणि बघा कसा गंध दिसतो मला. एक अशी पद्धतच आहे, पंढरपूर कुठेही देवस्थानाला गेलं की आपल्या इथं गंध लावण्याची पद्धत आहे. तर मी पण त्या छोट्या मुलाला 10 रुपये दिले आणि मी सुद्धा गंध लावून घेतला. तर बघा आतमध्ये किती छान प्रकारे असं बांधकाम आहे ना. हे खांब एवढे सुंदर वाटतात. त्याच्यानंतर अशी वर गॅलरी आणि हे सर्व मंदिराचा जीर्णोद्धार म्हणजे संत वामनभाऊंनी केलेला आहे. पहिलं छोटंसंच ही समाधी होती असं म्हणतात, पण वामनभाऊंनी याचा जीर्णोद्धार केला आणि हे मंदिराचं प्रशस्त अशी टेक्चर उभं केलं त्यांनी. आणि बघा किती सुंदर आहे. खरंच एवढं भारी वाटतं ना इथं येऊनशिनी. आणि वर येताना मेन म्हणजे वातावरण एवढं सुंदर आहे ना. बस वर मंदिर पाहायच्या अगोदर तुम्हाला ते वातावरणच मनमुग्ध करून सोडतं. तुम्ही नक्की एकदा गहिनीनाथ महाराजांच्या दर्शनासाठी या. आणि हे बघा इथे ना अशी चक्की ठेवलेली आहे, जी पुरातन काळामध्ये जे चक्की वापरायची ते चक्की आहे. तुम्हाला कशी